डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपण आलो आहोत कळंब चांडोली जिल्हा परिषद गटातील जाधववाडी या गावामध्ये। या ठिकाणी असणाऱ्या सरपंच ताईंचे पतिदेव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण की या गावामधील राजकीय परिस्थिती कशी आहे। या गावामध्ये बहुतेक मतदार सर्वसामान्य लोक आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या मागे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मागे। यापूर्वी देखील या भागामध्ये प्रीती थोरात आणि तुलसी बोर अशी लढत झाली होती, त्यावेळेस तुमची भूमिका काय होती? त्यावेळेला आम्ही शिवाजी आढळराव पाटील यांच्या मागे होते। त्यावेळेला आम्ही प्रीतीताईंचं काम केलं होतं, पण आता आम्ही दादांबरोबर राष्ट्रवादी पक्षात गेलेलो आहे, त्यामुळे आम्ही आता राष्ट्रवादी पक्षाचं काम करणार। पूर्वी तुम्ही देखील शिवसेनेमध्ये होता, त्यावेळेस देखील वळसे पाटील आणि आढळराव यांच्यामध्ये हे होत होतं, निवडणुकांमध्ये थोडेसे वाद होत होते, परंतु आता जे वळसे पाटील यांना घेरण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट असेल किंवा शिंदे सेना असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, हे सर्व लोक एकत्र आले आहेत, याकडे तुम्ही कसे पाहताय? नाही, आता काय होते, राज्यामध्ये वर सरकार शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, त्यामध्ये मशाल सामील नाही। आता ही अभद्र युती झालेली यांची, कारण दिलीपराव वळसे पाटलांना घेरण्यासाठी हे तीन पक्ष एकत्र झालेले आहेत। शेवटी ज्या माणसाची ताकद जास्त आहे त्यांना विरोधक एकत्र झाल्याशिवाय पर्याय नसतो, म्हणून हे तीन पक्ष एकत्र झालेले आहेत। हे पक्ष एकत्र झालेत, यामध्ये त्यांचा काही स्वार्थ आहे का? वैयक्तिक स्वार्थासाठीच एकत्र झालेली, जनतेचं यांना काय घेणं देणे। आज विकास काम आणायचे असेल तर आमदार साहेबांकडे जावं लागते, यांना काय देता येते, द्यायला काहीतरी पाहिजे ना यांच्या मागे गेल्यानंतर। शरद पवार आणि अजित पवार यांची राज्यात युती झाली, मात्र आंबेगाव तालुक्यामध्ये असं का घडलं नाही? यांना वैयक्तिक स्वार्थ आहे स्वतःचा, आपली पुढे कुठेतरी क्रेज राहिली पाहिजे। एकत्र झाल्यानंतर पुन्हा आपल्याला कोणी विचारलं नाही, म्हणून हे वैयक्तिक सेपरेट लढतात। या ठिकाणी आपण पाहू शकतोय की हे सांगतायत या ठिकाणी झालेली युती ही अभद्र युती आहे। तुमच्या या भागामध्ये काही विकासाची कामं झालीत का? आमच्या भागात यापूर्वी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून स्मशानभूमी 10 गृहचे शेड मिळालेले आम्हाला, त्याप्रमाणे मंदिरासमोर सभा मंडप आणि रस्त्याची काही कामं झाली होती। त्यानंतर वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून सुद्धा स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी, त्यामुळे 10 विधी सुशोभीकरणासाठी, मंदिरासाठी आम्हाला कारखान्याच्या बाजूच्या निधीतून पण भरपूर पैसे मिळाले आहेत। त्याचप्रमाणे रस्त्याची कामं पण भरपूर झालेली आहेत। आमची ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली 2-2.25 वर्ष झाले, जवळजवळ 2 कोटी रुपयाचा निधी आमदार साहेबांनी आतापर्यंत आम्हाला दिलेला आहे। या ठिकाणी पाहू शकतोय जाधववाडी सारख्या छोट्या गावाला 2 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे। डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज, आंबेगाव।